गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. चला तर आज आहे बघा शनिवार. तर सकाळचे वाजलेले 9:09 झालेले सकाळचे. तर आता बघा नाश्त्याची तयारी करते इकडे मी. तर मेथी उकडून घेतलेला आहे, म्हटलं मेथीचे आपण पराठे करूया. हे बघा इकडं चवळी मी शिजवून घेतले, चवळीची उसळ म्हणजे भाजी बनवायची आहे. पोळ्या झाल्या आहेत माझ्या. तर चला इकडे पहिलं नाश्त्याची तयारी करून घेते. चला इकडे बनवते मी नाश्ता. पालकाची पराठे, हे पालक नाही, मेथीचे पराठे या सगळेजण पराठे खायला, नाश्ता करायला. हे पहा इकडे आमच्या मावशीबाई आलेल्या आहेत. सासूबाई जागे झाल्या. सासूबाईंना विचारलं मावशी आले आहेत. सासूबाई आमचे काही नो रिॲक्शन. मावशी आले ना, मावशी आलेत ना, मावशी 4 दिवस नव्हते ना. खाली वाकू नका जास्त. सरळ व्हा थोडं. मावशी सासूबाईंच्या लक्षात नाही, मावशी आलेल्या नव्हत्या 4 दिवस. सासूबाईंच्या अजिबात लक्षात नाही आहे. चला आता मी ना माझं आवरते, अवतार जरा रील्स बनवते. सकाळपासून आता आवरलेलीत कामं माझी. तेच म्हटलं चला आता आवरूया थोडं. भिजवले ना, म्हणून ते बघत होते माझ्या तोंडाकडे. डायपर घातलं नाही सासूबाईंना. तर चला पहिला मी आता माझं आवरते जरा. गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला आता पोळ्या झालेल्या आहेत, माझे सगळं आवरून झाले. घर दाखवते तुम्हाला, जिथल्या तिथं सगळं आवरून झालेलं आहे. कपडे झालेत वॉशिंग मशीन. हे बघा झाडू पोछा आवरलेले आहे. सासूबाई आंघोळ झालेले आहे. हे बघा सगळं आवरून झालेलं आहे. आता फक्त नाश्ता करायचा आहे, तर नाश्त्याची तयारी करते. तर पोहे बनवायचे नाश्त्याला, सुटसुटीत आणि लवकर बनले जाणारे हे पोहे. पटापट बनला जाणारा नाश्ता म्हणजे पोहे. चला पोहे पहिला भिजवते पोहे आणि सगळी तयारी करते नाश्त्याची. पुन्हा भेटते तुम्हाला. आणि मित्रमैत्रिणींनो, आज आहे बघा चतुर्थी, रविवार आहे आज. आणि चतुर्थीच्या खूप सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना, यूट्यूब फॅमिलीला खूप शुभेच्छा. आणि गणपती बाप्पा तुम्हाला सदैव सुखी ठेवू दे, ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. तर बघा चला इकडे मी भिजवले पोहे. आज चतुर्थी आहे, पण माझ्या चतुर्थ्या पहिल्यापासून मी चतुर्थ्या होत्या, पण म्हणजे उपास करत होते. तर मला मिष्टांनी चतुर्थी सोडायला लावली, उपास खूप कमी करायला लावले. ॲसिडिटी आणि आपल्याला म्हणले वयामानानुसार उपास आता कमी कर. खूप उपास करत होते, त्याच्यामुळे ह्यांची बोलणी खाऊन मला चतुर्थी बंद करावी लागली. तर चतुर्थी आज काय माझी चतुर्थी नाही आहे. तर चला मी भिजवलेत पोहे, आता पोहे बनवते. हे गेलेत, मिस्टर गेलेत आंघोळीला. आणि आज रविवार असल्यामुळे आमचं बाहेर जाणं असतं. तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा. आम्ही कुठे जाणार आहे, तर तुम्ही पण आमच्यासोबत जोडले राहा. चला इकडे बनवते मी पोहे. शेंगदाणे शेंगा घेते. चला शेंगदाणे तळले की मग हिरवी मिरची मी कढीपत्ता टाकते आणि कांदा आणि बटाटा. चला या सगळेजण मित्रमैत्रिणीला नाश्ता करायला या.
चला इकडे सासूबाईनं दिलाय नाश्ता. आता आम्ही दोघंही घेतो. चला इकडे मी रेडी झालेली, आता जायचं आहे बाहेर. तर बघा आता ऊन पण खूप 11 वाजले सकाळचे. फारच ऊन आहे आज. काय माहीत का पाऊस येतो का काय, इतकं तावायला लागलं आहे ऊन. चला आता बाहेरची कामं करायची. चला कंटिन्यू राहा, स्किप न करता, व्हिडिओ स्किप करू नका. आता निघालो तर आम्ही बाहेर. ऊन भरपूर आहे, खूपच ऊन आहे. आभाळ काय सांगते येते का, रात्री संध्याकाळी दुपारी पाऊस असावा की नाही. एवढं ऊन आहे म्हणजे काय सांगता येत नाही. 11:30 वाजले आता. आज रविवार असून सुद्धा बघा किती शांतता आहे रस्त्याने. का बरं एवढी शांतता आहे? हा, रविवार दुपारची वेळ. उलट रविवारी लोक ना घरात बसत नाहीत, फिरायला मग हौसी. पुणे मुंबईची लोक फार हौसी आहेत. हे बघा आता इथून आमचं हे दिसतं बघा. हे बघा आत्ता दिसलेली बघा ती शिवसृष्टी आहे. तर त्या शिवसृष्टीमध्ये ना आपले शिवाजी महाराजांचे सगळे हत्यारं, शिवाजी महाराजांची हत्यारं शिवाजी महाराज काय इतके की आतमध्ये बघण्यासारखं आहे खरं. इतिहासकालीन सगळं आहे त्याच्यामध्ये. आम्ही जुडिओला पोहोचलो बघा. इथे पार्किंगमध्ये चाललो. एंट्री पार्किंग कसं आहे इकडं. एवढा आम्ही पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि निघालो. तर आता लिफ्टच्या बाजूने, लिफ्टच्या दिशेने. तर लिफ्ट कुठे बघूया. मी उष्टामध्ये शिरलेलो आहे. उष्टा दुकान, मॉलमध्ये आलो. हे बघा आता आम्ही जुडिओमध्ये आलो. शर्ट आहे ना, शर्ट्स आहेत बघा किती छान. तर इथं बघा कुठे हां बनियन. आता निघालेत बघा. कुठे झाड आहेत. थोडंफार खरेदी केली आणि निघालो. आता बघा थेट आम्ही मार्केटमध्ये जाणार आहोत. चला पार्किंगमध्ये आलो. आता आम्हाला तेलाचा डबा घ्यायचा आहे. आम्हाला तेल डबा घ्यायचं आहे, मार्केटमध्ये जायचं आहे. आता इथं लवकर आटोपलं बस झालं. नाही तर काय होतं, एकदा खरेदी करायला लागले ना माणूस खरेदी करतच राहतो. खूप दिवसांनी आम्ही आलो. आज जुडिओमध्ये खूप दिवसांनी आलो, हो की नाही. खूप दिवसांनी आलो. काय होतं मला माहिती आहे का, आले की इथं 3-4 हजाराचा बुक्का. त्याच्यामुळे हाताकटच घेतला. खूपच वायफट खर्च. वायफळ स्कार्फ आणला आणि गॉगल पण घातला. मी चष्मा काढलाय. काय म्हणलंय हां. चला आता बघ, हे म्हणले होते की फोन करून विचारतो रेट किती. म्हटलं कशाला, जाऊनच बघूया आपण. तर आता चला हे पहा आम्ही मॉलमधून निघालो. आता आम्हाला आज तेलाची 15 लिटरचा डबा घ्यायचा होता. त्याच्यामुळे आम्ही निघालो होतो नानापेठमध्ये. ह्यांच्या ओळखीचे भरपूर आहेत. आता ह्यांचं कसं खूप फिरणं असतं ना, त्याच्यामुळे ओळख आहे. तर म्हणले चल आपण जाऊया तिकडे. पहिला म्हणले फोन करून विचारू का,
मी म्हटलं कशाला, चला आता आलोच आहे, घ्यायचंच आहे आपल्याला तेलाचं तेल डबा, तर मग कशाला उगी फोन करता, जाऊया डायरेक्ट. आम्ही निघालो मग तिकडे, आणि त्याबरोबर रसिकाला पण घ्यायचा होता डबा. असे 2 डबे घ्यायचे होते तेलाचे. हे बघा इथे शिवशक्ती ऑइल मिल इथे आम्ही आलोत, आणि आता तेलाचे हे घेतले 15-15 लिटरचे डबे, 2 डबे घेतले, आणि आता निघालोत घरी. हां 170 नाही, असं तसं बाहेर कसं नाही. 185ला विकतात. सूर्यफूलचे 200 रुपये. 200ला आहे का बाहेर. हे बघा हे डायपर पण घेतले. आज गाडीवर बघा किती लोड आहे आमच्या. तर तेलाचे डबे 2 सूर्यफूल तेल घेतलेले आहे, आणि आता निघालो होतं घरी. त्या हे बघा हे इतकं ऊन होतं, यांना म्हटलं किती ऊन आहे आज. हे म्हटलं रोजच ऊन असतं, मी रोजच उन्हात फिरत असतो, आपल्याला काही सवय नसते, आपण घरात असतो, पण ऊन खूप होतं, अक्षरशः चटके बसत होते. आपल्याला काही सवय नसते बाहेर एवढे, आपण कधी बाहेर जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला उन्हाचं एवढं काही संपर्क नसतो. हे पहा आत्ता घरी आलोत आम्ही, आता जेवूया. तुम्हाला दाखवते तेलाचे डब्बा. हे पहा आमच्याकडे हा डबा आणलेला आहे, आणि रसिकाकडे पण असाच एक डबा दिला आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.